भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांविरोधात न्यायालय अवमान प्रकरणी दावा दाखल करण्यात आलाय। उमराव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च ट्रस्टकडून हा दावा दाखल करण्यात आलाय। मेहतांनी माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या ट्रस्ट विरोधात चुकीची आणि बिनबुडाची वक्तव्य केल्याचा आरोप होता। तर कोर्टाच्या आदेशानंतरही मेहतांनी चुकीची विधानं केल्याचा आरोप आहे। एकाच व्यक्तीला सतत जो आहे तो उपचार मिळत असल्याचा मेहतांनी आरोप केल्यानंतर ट्रस्टनं कोर्टात याचिका केली होती। महीने के आखिरी में मतलब 1 महीने में 4 बार इलाज, फिर बाद में पत्ता पलटा, फरवरी आया, फिर अंसारी का इलाज, फिर अंसारी का इलाज, फिर फरवरी में भी 4 बार इलाज, फिर पन्ना पलटा, फिर मार्च में भी फिर वो अंसारी का इलाज, फिर वो अंसारी का इलाज, फिर अंसारी का इलाज, फिर पन्ना पलटा, फिर अंसारी, ऐसे करते करते 1 साल दिसंबर तक गया। इस आदमी का इलाज ही खत्म नहीं होता है। मतलब आप खाना पूर्ति करने के लिए 4 आदमी पगार पे रखे हुए ऐसा दिखता है, और उसी का नाम लिख के रिपोर्ट आप भेजते हो, और ये सच है पाए तो पत्रकार रिपोर्ट दे। ऐसे 5-7 लोग हैं जिनका इलाज ही खत्म नहीं होता है। एक आमदार को कायदे का पालन करना चाहिए, कायदे का कोर्ट का सम्मान करना चाहिए, कोर्ट ने दिए हुए निर्देश का सम्मान करना चाहिए, और वो आपने नहीं किया। इसलिए हमने कंटेम्प्ट पिटीशन दाखिल करी है। जो बातें उस दिन उन्होंने प्लेटफॉर्म पे करी उनके दिवाली मिलन के दिन, वो एक कंटेम्प्ट होता है हाईकोर्ट के निर्देश। तर भाजपच्या आशिष शेलार आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांमध्ये ट्विटर वॉर रंगलेला आहे। काँग्रेसच्या दारात उभाटा कुबड्यांसाठी कटोरा घेऊन उभी आहे असं शेलारांनी म्हटलंय। स्वतः कुबड्यांवर उभे असलेले दुसऱ्यांना तंगडे म्हणतात असं वर्षा गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं। तर आशिष शेलार यांनी नक्की काय ट्विट केलंय ते आपण पाहूयात। काँग्रेसच्या दारात उभाटा कुबड्यांसाठी कटोरा घेऊन उभी असं ट्विट आशिष शेलारांनी केलंय। अंगात नाही बळ तरी काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला आणि तथाकथित मर्दांच्या पायाखालची जमीन घसरली असं आशिष शेलारांनी म्हटलंय। लगेच अग्रलेख लिहून काँग्रेसची मनधरणी करू लागल्याचं चित्र आज महाराष्ट्रानं पाहिलं असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। कुबड्यांशिवाय हे लढू शकत नाहीत, यांना मराठी माणसाच्या मारेकऱ्यांच्या कुबड्या हव्यात असा सवाल देखील यावेळेला आशिष शेलारांनी उपस्थित केला। तर या संदर्भात वर्षा गायकवाड यांनी आशिष शेलारांना काय प्रत्युत्तर दिलंय हे पाहूयात। स्वतः कुबड्यांवर उभे असलेले दुसऱ्यांना लंगडे म्हणतात असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। दुसऱ्याच्या अंगात किती बळ आहे याआधी आपल्या संरक्षणासाठी निवडणूक आयोगाचं बळ लागतं हे पहा असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं। महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या आदेशाने जात असताना मूग गिळून गप्प बसणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणसाचे रोजगार गुजरातला जात आहेत हे आठवलं नाही असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। तर रामदेव बाबा यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली आहे। मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी रामदेव बाबा यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जात ही भेट त्यांनी घेतलेली आहे। तर आता बातमी आहे गिरगावमधून। गिरगावमधील गुजराती मेन्यू आणि बिलावरून मनसे आक्रमक झाले। सखी उद्योग समूहाचा बोर्ड मेन्यू कार्ड आणि बिल गुजराती भाषेमध्ये होतं। 15 दिवसात मराठी भाषेचा योग्य सन्मान राखला जाईल असं व्यवस्थापकांनी सांगितलं। हे तुमचे नाही सांगत नाही माझ्या ऐका नसते ते तुम्ही स्वतःहून या एरियामध्ये आपण जसं ज्या एरियामध्ये आहोत तिथे आपला व्यवसाय चालू आहे तिथे तुम्ही केलंच पाहिजे। हे आम्हाला सांगण्याची की आमच्यावर ऑब्जेक्शन येणार आणि मगच आम्ही करणार बिल बुक असं नसलं पाहिजे। आपली आहे ना ही जुनी आहे त्या हिशोबाने सांगा तुम्हाला कळलं पाहिजे। तुम्ही महाराष्ट्रात जेव्हा व्यवसाय करता ताई, तुम्ही महाराष्ट्रात जेव्हा व्यवसाय करता तुम्ही मराठीत